रेडी। प्रतिवादीचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे। परिच्छेद: वादींनी तयार केलेल्या कुल अखत्यारपत्राबाबत प्रतिवादीचे असे म्हणणे आहे की सदरचे कुल अखत्यारपत्र हे वादीने दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी न करता नोटरी यांच्यापुढे नोटराइज्ड केलेले आहे। सदर दस्ताने स्थावर मालमत्ता विक्रीचे अधिकार देण्यात आलेले आहेत। नोंदणी कायदा 1908च्या कलम 32च्या प्रयोजनार्थ कलम 33च्या तरतुदीने मान्यताप्राप्त मुखत्यारनामाच ग्राह्य असेल असे नमूद केले आहे। त्याचप्रमाणे कलम 33(अ) मध्ये असे नमूद केले आहे की जर मुखत्यारनामा निष्पादित करतेवेळी मालक हा त्यावेळी सदर अधिनियम अंमलात असलेल्या कोणत्याही भागामध्ये राहत असेल तर ज्याच्या जिल्ह्यामध्ये किंवा उपजिल्ह्यामध्ये मालक राहत असेल अशा निबंधक किंवा दुय्यम निबंधक यांच्यासमोर निष्पादित केलेला व त्यांच्याकडून अधिप्रमाणित केलेला मुखत्यारनामा असे नमूद केलेले आहे। त्यामुळे असा मुखत्यारनामा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे किंवा अधिप्रमाणित करणे आवश्यक आहे। तथापि वादींनी असा मुखत्यारनामा नोंदणी केलेला नसल्यामुळे प्रतिवादीने सदर खरेदी दस्ताची नोंदणी नाकारलेली आहे। महाराष्ट्र शासन नोंदणी कायदा 1908चे कलम 17 पोटकलम 1 मध्ये नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या दस्तांची यादी देण्यात आली आहे। त्यामध्ये नवीन 3 प्रकारचे दस्तऐवज समाविष्ट करण्यात आले आहेत। त्याबाबत परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक यांनी त्यांचे पत्र क्रमांक 4 प्र/क्र 2698 भाग 4 2013 708 दिनांक 25/3/2013 जारी केलेले आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने असे आदेशित केले आहे की दिनांक 1/4/2012 रोजी किंवा त्यानंतर निष्पादित केलेला दस्तऐवज नोंदणीसाठी आल्यास कुल मुखत्यारपत्र रीतसर नोंदणी झालेले आहे काय याची खातरजमा करण्यात यावी। वादातील कुल मुखत्यारपत्र हे नोंदणीकृत नसल्यामुळे प्रतिवादीने कलम 71 नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार सदर दस्त नोंदणीस नकार दिलेला आहे। परिच्छेद: त्याचप्रमाणे प्रतिवादीचे पुढे असे म्हणणे आहे की दस्तासोबत जोडण्यात आलेल्या इतर कागदपत्रांमध्ये नगर रचनाकार यांनी मंजूर केलेला रेखांकनाची प्रत जोडली आहे, मात्र सदरची प्रत अत्यंत अस्पष्ट असून त्यामध्ये भूखंड क्रमांक 10 कोठे आहे हे ओळखता येत नाही, तसेच त्यांच्या चतुर्सीमाही ओळखता येत नाहीत। सदर रेखांकन हे सर्वे नंबर 237चेच आहे, याबाबत खातरजमा होत नाही। अशा परिस्थितीत नोंदणीस नकार देताना नोंदणी अधिनियमचे कलम 21 व 22 नुसार दस्तऐवजामध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे पुरेसे वर्णन नसल्यामुळे व मिळकत ओळखण्याचे खात्रीशीर पुरावे नसल्यामुळे सुद्धा सदर दस्त नोंदणीस नकार दिलेला आहे। परिच्छेद: प्रतिवादीचे पुढे असे म्हणणे आहे की महाराष्ट्र शासनाने नोंदणी महाराष्ट्र सुधारणा कायदा 2010ची अंमलबजावणी दिनांक 1/4/2012 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली। नोंदणी अधिनियम 1908चे कलम 17 पोटकलम 1 मध्ये नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या दस्ताची यादी नमूद करण्यात आली आहे। सदर यादीमध्ये या कायद्याद्वारे दिनांक 1/4/2012 पासून लागू झालेल्या उपरोक्त सुधारणेनुसार उक्त दिवशी किंवा त्यानंतर निष्पादित झालेल्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाशी निगडीत असलेल्या कुल मुखत्यारपत्राची
दुय्यम निबंधकाकडे नोंदणी करणे सक्तीचे झाले आहे. मुखत्यारपत्राची नोंदणी करणे नोंदणी कायद्यान्वये दिनांक 1/4/2012 पासून सक्तीचे झालेले आहे. मिळकतीचा मोबदला घेऊन विक्रीचे किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्याचे अधिकार देणारे मुखत्यारपत्राची नोंदणी मुखत्यारपत्रानुसार ताबा देण्यात आला असेल तर नोंदणी सक्तीची आहे. सदर दस्तासोबत जोडलेल्या कुल मुखत्यारपत्रामध्ये पान क्रमांक 2 परिच्छेद क्रमांक 3 मध्ये मिळकत विक्री करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच मिळकतीचा ताबा देण्याचे अधिकारसुद्धा लिहून घेणाऱ्यांना दिलेले आहेत. सबब सदरचे कुल मुखत्यारपत्र दुय्यम निबंधकाकडे नोंदणी करणे आवश्यक होते. त्यामुळे प्रतिवादींनी केलेली दस्त नोंदणी नाकारण्याची कृती योग्य व कायदेशीर आहे. परिच्छेद प्रतिवादीचे पुढे असे म्हणणे आहे की माननीय जिल्हा निबंधक तथा अप्पर जिल्हाधिकारी यांनी आपल्या निकालपत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की मुखत्यारपत्राची नोंदणी करणे नोंदणी कायद्यान्वये दिनांक 1/4/2012 पूर्वी सक्तीचे नव्हते व नाही. मात्र मिळकतीचा मोबदला घेऊन विक्रीचे किंवा कोणत्याही प्रकारे मालमत्ता हस्तांतरण करण्याचे अधिकार देणाऱ्या मुखत्यारपत्राची नोंदणी व मुखत्यारपत्रानुसार ताबा देण्यात आला असेल तर नोंदणी सक्तीची राहील, असे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 53 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वादी यांनी खरेदी खतासोबत जोडलेल्या कुल मुखत्यारपत्रातील पान क्रमांक 2 असा उल्लेख आहे की सदर मुखत्यारपत्राने विक्रीचे तसेच कुल मुखत्यारपत्र लिहून घेणार यांना मिळकतीचा ताबा खरेदीदारास देण्याचा स्पष्ट उल्लेख कुल मुखत्यारपत्रात करण्यात आलेला आहे. त्यामुळे वादींनी सदर कुल मुखत्यारपत्र नोंदणीकृत करणे नोंदणी कायद्यात झालेल्या बदलानुसार आवश्यक झाले आहे. परिच्छेद अशी परिस्थिती असताना वादींनी खरेदी खतासोबत सादर केलेले कुल मुखत्यारपत्र हे दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी केलेले नसल्यामुळे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीसाठी नकार दिलेला आहे. अशा परिस्थितीत नोंदणी कायद्यातील कलम 32 व 33 नुसार वादींनी पालन न केल्यामुळे दुय्यम निबंधक व त्यानंतर जिल्हा निबंधक यांनी केलेले आदेश योग्य व कायदेशीर आहेत, असे प्रतिवादीचे म्हणणे आहे. सबब प्रस्तुतचा दावा नामंजूर करण्यात यावा, असे प्रतिवादीचे म्हणणे आहे.